नमस्कार मित्रांनो. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजेच पुणे शहर ग्राउंड कधी कधी होणार आहे, ग्राउंड कधी नाही, असं मला मित्रांचं कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे सारखे विचारणं होते. मी त्याच्याबद्दल एवढं सांगतो बघा दादा, पुणे शहरसाठी 1700 जवळजवळ 33 जागा आहेत. ह्याच्या अगोदर कधी एवढी मोठी ऍड निघलेली नव्हती. मग मुलांच्या डोक्यात प्रश्न असतो, ग्राउंड कधी होईल, 100 मीटर स्पाइक वरती आहे, विदाउट स्पाइक वरती आहे. होत कॉल करतात, मुलं विचारतात, सर 100 मीटर स्पाइक वरती आहे का विदाउट स्पाइक वरती आहे? सर मिनिट कमी लागेल का? 1733 जागा आहे. अरे थोडा विचार कर, आपली पूर्ण तयारी झाली का? नसेल झाली तर जी तयारी बाकी आहे, लेखी तुझी कमी पडते, तिथं 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 डोकं लावणार नाही, त्या ठिकाणी डोकं लाव. सर ग्राउंडची तारीख आली नाही, कधी पडणार आहे? अरे तुम्हाला एवढं डिजिटल केलेलं आहे, वेबसाईटवर टाकल्याबरोबर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचते. मग ह्याला त्याला विचारून तुम्ही वेळ का घालवताय? ग्राउंडची तारीख येणार आहे, तुमचं हॉल तिकीट येणार आहे. तुमचं ग्राउंड घेतल्याशिवाय पोलीस भरती होणार नाही. तुम्ही जर फॉर्म भरला असेल, तुमचं हॉल तिकीट येईल, तुमचं ग्राउंड होईल, पुन्हा रडत बसून काय उपयोग आहे? आधीच रड ना, ग्राउंडसाठी रड, अभ्यासासाठी रड. नंतर एकदा रिझल्ट हातातून गेलो का नाही दाद्या, रडायला पण जागा पुरत नाही रे. दुसऱ्याच्या अंगावरती, डोक्यावरती फेटा जर बघितला का नाही, नुसतं जागेवर पाणी येतं डोळ्यात. कुठेला पिणार ते पाणी पुन्हा? हा, त्यामुळे सांगतो, नाही ते ह्याच्यामध्ये डोकं घालू नका. पुणे शहरचं काय, ग्राउंड ऑलरेडी तयार आहे. ते 365 दिवस तयारच असते ग्राउंडचा काही विषयच नाही. काल त्यांनी 2 दिवस टाकले वेबसाईटवर, ह्या तारीखपासून ग्राउंड आहे, 4 दिवसात तुमचं ग्राउंड चालू, लगेच रेडीच. मग तुम्ही असं का करताय? नाही त्या डोक्यामुळे. आता मला सांगा, तुमच्या अकॅडमीमध्ये जवळजवळ 500 मुलं असतात. टॉप 3 मुलांना तुम्ही पण विचारा, तुझं ग्राउंड ह्या वर्षी 100% होणार का? तरी पण त्याच्या मनामध्ये रुक असते, होईल का नाही, होईल का नाही. त्याच्या सर त्याला सांगतो, तुझं 100% कुठं पण फॉर्म भर, तुझं 100% काम होते. तरी पण त्याच्या मनामध्ये रुक असते, माझं होईल का, नाही झालं तर काय. म्हणून म्हणतो मी, जे कमतरता तुमच्यात ती